नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा कलाबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि तो कलाला म्हणतो की खरे तुला माहिती आहे का, मी तुला सकाळी कामचुकार म्हटलो आणि तो मी कुठे शिकलो हे तुला माहिती आहे का. तर कला फक्त हो करत असते आणि विचारते की कुठे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आमच्याकडे एक डिझायनर कामासाठी लागलेली आहे तिच्याकडून. आणि परत तो कलाला म्हणतो की काय खरे काय झाले, मी तिला बोललो पण तुझ्याच कपाळावर आठ्या का उमटल्या. तेव्हा कला म्हणते की अरे तुझी ती डिझायनर कामचुकार तुला वाटते, मग तू मला कामचुकार म्हणणार का, मग मला राग येणार नाही का. तर अद्वैत म्हणतो की अच्छा तुझ्या स्वाभिमानाला ठेस लागली का. तर कला म्हणते अरे इतकी काही नाही आणि एवढ्या तेवढ्या कारणावरून गाल फुगायला मी काही चांदेकर आहे का. बरं अद्वैत मुद्दाम म्हणतो की त्या डिझायनरला मी ब्रीफ पाठवण्यासाठी सांगितले होते की आणि अजूनसुद्धा तिने मला पाठवलेले नाही. मग अशा लोकांना नक्की काढूनच टाकले पाहिजे, काम वेळेवर करत नाही. आणि काय खरे तुला काय वाटते की ती डिझायनर मला पुढच्या 5 मिनिटात ब्रीफ पाठवू शकेल का. तेव्हा कला मुद्दाम म्हणते की अरे चांदेकर जरा तोंड बंदच ठेव, तुझ्यामुळे माझे तांदूळ आणि खडे हे एकत्र व्हायला लागले. कारण कला ही तांदूळ निवडता खाली आपल्या मांडीवर वही घेऊन बसलेली असते आणि चांदेकरने जे ब्रीफ पाठवण्यासाठी सांगितलेले असते त्याची ती व्यवस्थित वहीमध्ये टिप्पण करत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की काय तू तांदूळ निवडतेस. तेव्हा कला म्हणते की अरे बापरे मी विसरलेच होते की तुझे स्वयंपाकाचे धडे चालू आहेत आणि हे बघ हातामध्ये काही तांदूळ घेऊन म्हणते की याला तांदूळ म्हणतात आणि छोटे खडे दाखवत म्हणते की याला खडे म्हणतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे बरं झालं की तुम्हाला सांगितले, तू जर सांगितले नसते तर मला सुद्धा माहितीच झाली नसते की तांदूळ कशाला म्हणतात आणि खडे कशाला. तेव्हा कला म्हणते की हे बघ आता तांदूळ कशाला म्हणतात हे मी तुला सांगितले, मग आता आमलेट कसे बनवायचे हे मी तुला सांगते. आणि तेवढ्यात कलाच्या लक्षात येते की जर ह्या आगाहूने असाच फोन चालू ठेवला तर मी सानिकाला फोटो कसे पाठवणार. त्यानंतर इकडे रोहिणी सरोजच्या रूम मध्ये आलेली असते. सरोज विचारते की काय ग काय म्हणत होतीस. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी ह्या खरे बहिणी आहे ना त्या अगदी माझ्या डोक्यातच जातात. तर सरोज म्हणते की अगं तुम्हाला सांगितले होते की तुला इंटरेस्ट नाही म्हणून, मग झाले तर रोहिणी म्हणते की अगं मी सांगून काय होणार, त्या ऐकणार आहेत का, त्या तर आपल्या डोक्यावर नाचायला लागल्याच आहेत. आणि हे बघ सरोज वहिनी कमालच आहे त्या कलाची आणि अद्वैतची सुद्धा, कारण मी जे काय ऐकले ते त्यावरून मला असे वाटते की त्या दोघांचे भांडण सुद्धा मेड फॉर इच अदरच आहे. सरोजला तर राग येत असतो आणि रोहिणी मुद्दाम हे सर्व तिला टोचून बोलत असते. सरोज रागाने तिला म्हणते की वाटेल तसे तू बोलू नकोस. तर रोहिणी म्हणते की का बोलू नकोस, मी तर हेच ऐकले की कला ही अद्वैतला वाढतच नव्हती आणि तुझा लाडका मुलगा तर मला वाढ असेच काहीतरी तिच्या मागे हट्ट धरून राहिला होता. तेव्हा सरोज रागाने म्हणते की असे काही झालेले नव्हते. तेव्हा रोहिणी अजून तिला विचारते मग कसे होते, आणि मी तर ऐकले तर तो तुला सुद्धा न घाबरता त्याने तुला थोडीशी ही दाद दिली नाही. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ रोहिणी मी त्यावेळेस तेथेच होते आणि प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी मी ते सर्व पाहिले आणि तेव्हा तर तू तेथेच नव्हती, मग तुझ्या सुनेवर तू केव्हापासून इतका विश्वास ठेवण्यासाठी लागली. तेव्हा रोहिणी म्हणते की नाही मी कोणत्याच खऱ्यांच्या मुलीवर विश्वास नाही ठेवत, पण मी तर आता ठरूनच ठेवले, कारण जरा सुद्धा शंका आली तर खात्री करूनच घ्यायची. नाहीतर काय आहे की आपण आपल्या पायाखालचे कार्पेट म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे, नाहीतर या खरे बहिणी तेच कार्पेट खेचून घेतील. त्यांचे काहीही सांगता येत नाही सरोज वहिनी. आणि सरोज वहिनी मला काय वाटते की माझ्या मनामध्ये एक वेगळी शंका येते आणि एक गोष्ट विचारू का, आणि नाही जाऊन दे विचारतेस. आणि म्हणते की मला असे वाटते की अद्वैत आणि कला तू मारल्यासारखे मार की मी रडल्यासारखे करते, असेच काहीतरी होत तर नाही ना, म्हणजे सगळं काही ते ठरूनच करत असतील तर ते. तेव्हा सरोजला आणखीन राग येतो आणि ती रोहिणीला म्हणते की रोहिणी काय बोलतेस, मनाला येईन वाटेल तसे बोलू नको, कारण मी माझ्या मुलाला ओळखते, तो कधीही त्या मुलीशी हातमिळवणी नाही करणार. रोहिणी म्हणते की अगं तो नाही करणार हे तर मला सुद्धा मान्य आहे, पण नक्की मला त्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन असल्यासारखे नक्की वाटते, म्हणून सरोज वहिनी हे मी तुला बोलले ग. तेव्हा सरोजला राग येतो आणि ती रोहिणीला म्हणते की तुझे जर बोलून झाले असेल तर तू या रूममधून गेली तरी चालेल. तेव्हा तरी सुद्धा रोहिणी म्हणते की हे बघ सरोज वहिनी अद्वैत आपला आहे म्हणून मला वाटले म्हणून मी ते बोलले,
आणि बाकी तुला जर माझ्यावर विश्वासच ठेवायचा नसेल तर तुझे तू बघ. आणि रोहिणी मुद्दाम सरोजला आणखीन टेन्शन देण्याचा प्रयत्न करून बाहेर जाण्याचे नाटक करते आणि पुन्हा दरवाजात थांबून सरोजकडे खुशून बघत मनात म्हणते, सरोज वहिनी तू अगदी हलक्या कानाची आहे हे तर मला माहितीच आहे. तू काय आणि तुझा मुलगा काय अगदी टिश्यू पेपर सारखे आहात. काही होता सर्व काही नीट व्यवस्थित करून तुम्ही घेत असतात आणि याच गोष्टीचा वापर करून मी तुला आणि तुझ्या मुलाला संपवणार आहे. मग माझ्या प्रॉपर्टीवर तुम्ही जो विळखा घालून बसलेला आहात ना तो सुटेल आणि हे साम्राज्य माझ्या ताब्यात येईल. तू बघतच राहा. त्यानंतर इकडे अद्वैत हा कलाबरोबर व्हिडिओ कॉलवरच गप्पा करत असतो आणि तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो आणि लॅपटॉप घेऊन तो अद्वैतला दाखवत असतो. तेव्हा अद्वैत तो लॅपटॉप चेक करत असतो. तेवढा कलात विचारते की अरे चांदेकर काय रे, तुझी बायको तुला इतका स्वयंपाक शिकवते आणि तू तिकडे लॅपटॉपवर गप्पा करत बसला. त्यामुळे ऐकून घे की मी तुला आमलेट कसे बनवायचे ते शिकवते. आणि तेवढ्यात रोहिणी ही कलाच्या मागून येते आणि अंड्याचे 2 भाग व्यवस्थित झाले पाहिजे आणि ते बरोबर भांड्यात पडले पाहिजे असे ती आमलेटबद्दल अद्वैतला सांगत असते. आणि तोपर्यंत वहीमध्ये ती सर्व काही त्या ब्र्यूबद्दल लिहून सुद्धा घेत असते. तेव्हा रोहिणी कलाकडे बघून मनात म्हणते की हिचे नेमकं काय सुरू आहे, बोलतेस एक आणि करतेस मात्र वेगळे काहीतरी. आणि मुद्दाम आपला कॅमेरा ऑफ करून ती मुद्दाम म्हणते की अरे चांदेकर मी तुला दिसत का नाही, अरे काय झाले, मी तुला जे काही सांगते तो ऐकतोस ना. आणि तेवढ्यात अद्वैत इकडे त्या माणसाला सांगत असतो की हिरे आणि बाजूचे कॉम्बिनेशन करा. तर तो माणूस म्हणतो की हो सर. तर कला मुद्दा म्हणते की अरे चांदेकर ऐकतोस ना. आणि रोहिणीचे पूर्ण लक्ष कलाकडेच असते. तेव्हा कला ही अद्वैतला मुद्दा म्हणत असते की अरे चांदेकर दार उघड आणि ते आमलेट तिकडे गॅसवर जळालेले आहे. तर इकडे अद्वैत त्या माणसाला म्हणतो की तुम्ही काय हसता, तुम्हाला मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष द्या तुम्ही. आणि तर इकडे कला अद्वैतला म्हणते की मी जे काही तुला सांगते ते तू व्यवस्थित ऐकून घे आणि जे आपण मिश्रण घातलेले आहे ते व्यवस्थित एका बाजूने फ्राय करायचे. तर अद्वैत सुद्धा त्या माणसाला तेच सांगून जातो की जे काही सांगितले ते इकडून फ्राय करा. तेव्हा तो माणूस म्हणतो की सर. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला ट्राय करा म्हणायचे होते आणि ते तुम्हाला कळलेच असेल. तर कला मुद्दा म्हणते की अरे तिकडे काय फ्राय करतो तू, ऑफिसमध्ये प्रॅक्टिस करतो की काय, दाखव मला. तेव्हा लगेच अद्वैतला खूप राग येतो आणि लगेच तो फोन कट करतो. आणि तेवढ्यात कला लगेच त्या ब्र्यूबद्दल सर्व काही जे फोटो सानिकाला पाठवायचे असते ते मोबाईलमध्ये काढून घेते आणि सानिकाला सेंड करते. रोहिणीचे मात्र कलाकडेच लक्ष असते आणि आता तर हिच्याकडे आणखीन लक्ष ठेवायलाच हवे असे ती ठरवते. आणि तेवढ्यात सानिका इकडे अद्वैतच्या ऑफिसमध्ये येते आणि अद्वैत विचारतो की सानिका काय झाले त्या डिझाईन्सबद्दल. तेव्हा सानिका म्हणते की हो सर तेच देण्यासाठी इथे आलेत. श्रेयाने ते सर्व काही पाठवले. तर अद्वैत म्हणतो की काय. आणि कलाने जे पाठवलेले असते तर मोबाईलमध्ये तो चेक करत असतो आणि विचार करतो की आत्ता तर ही खरे माझ्याशी बोलत होती, तांदूळ निवडत होती, अंडे कसे फोडायचे हे मला दाखवत होती, घरातील सर्व काम करत होती, मग इने हे सर्व कधी पाठवले. त्यानंतर इकडे कलाचे तांदूळ निवडून होतात आणि ती किचनमध्ये येते आणि याने माझा अर्धा तास वाया घालवला, स्वतःला काम करायचे नसते म्हणून दुसऱ्याला सुद्धा हा काम करून देत नाही. तेवढ्यात अंजू येते. तर कला म्हणते की अंजू ऐक, माझं एक काम करशील, कुकर लावून ठेव आणि कणिक सुद्धा व्यवस्थित भिजवून ठेव आणि 4-5 असे कांदे सुद्धा तू व्यवस्थित कापून ठेव. आणि मोबाईलमध्ये किती वाजले हे बघून विचार करते की आता तर 12:30 वाजले, मग कॅफेमध्ये जाऊन 1 ते 6:30 पर्यंत सहज मला काम करता येईल असे विचार झाल्यानंतर ती अंजूला म्हणते की अंजू जरा मी आलेच. असे बोलून कला आपल्या रूममध्ये येऊन बॅग घेते आणि विचार करते की कॅफेमध्ये काम करताना जर मला कोणी ओळखले तर मग असे बोलून कला खाली येते. तर रजनी तेथेच असते. तेव्हा कलाला कुठे निघालेली पाहून रजनी विचारते की काय ग, कुठे बाहेर निघाली का. ते कला म्हणते की हो रजनी मॅम, काजलला ताप आलेला आहे आणि तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिचे बाहेरचे बरेचसे काही काम करायचे राहिलेले आहे आणि हे सर्व बोलणे सोहम ऐकतो. कला म्हणते की मला असे वाटले की काजलचे सर्व काम मीच करून येते आणि संध्याकाळपर्यंत मी नक्की परत येईल. तेव्हा रजनी म्हणते की बरं ठीक आहे आणि काही लागले तर कळव. तर कला म्हणते की हो नक्की आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची सर्व तयारी करून ठेवलेली आहे, आल्यानंतर फक्त फोडणी देईल आणि लगेच स्वयंपाक तयार होईल. तेव्हा रजनी म्हणते की अगं कला, इकडची काळजी करू नकोस, मी आणि अंजू बघूयात की काय करायचे ते, तू काजलचे सर्व काम करून येत. तर सोहमला हे सर्व काही समजलेले असते. तेव्हा कला ही खुश होऊन थँक्यू रजनी मॅडम असे बोलून निघून जाते. तर सोहम विचार करतो
की काजल आजारी आहे म्हणून तो काजलकडे जाण्याचे ठरवतो। त्यानंतर इकडे नैनाने खूप काही शॉपिंग केलेली असते आणि सर्व वस्तू ती व्यवस्थित चेक करून खुश होत असते। तर राहुल सुद्धा तेथेच बसलेला असतो आणि तिच्याकडे बघून तो विचार करतो की स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखा ही उधळत असते आणि हिच्या प्रेग्नन्सीचा नक्की मला काहीतरी विचार करावे लागेल आणि ही प्रेग्नन्सीची ढाल बनून स्वतः सर्व काही करून घेत असते आणि हिच्या प्रेग्नन्सीबद्दल काहीतरी माहिती मला मिळवावीच लागेल, नाहीतर ही मम्मा आणि माझे जीने मुश्किल करीन। तेव्हा तो नैनाजवळ येतो, नैनाचा हात धरून म्हणतो की काय नैना, खुश तर आहे ना? तर नैना म्हणते की हो। तेव्हा राहुल म्हणतो की अगं मी बाळाच्या मम्माला विचारतो की बाळ कसे आहे। तेव्हा नैना म्हणते की हो, म्हणजे तो आपल्या बाळाबद्दल बोलत होता। तर राहुल म्हणतो की हो, आजकालचे कपल हे मुलगी प्रेग्नेंट असल्यानंतर काय म्हणतात, बी आर प्रेग्नेंट। तर नैना म्हणते की अरे राहुल, तू माझा इतका विचार करतोस, तू मला इतका सपोर्ट करतो, खरंच मला खूप छान वाटते। राहुल म्हणतो की मी कायम तुझ्या बरोबरच असणार आणि तुला माहिती आहे का, तुझ्या डिलिव्हरीच्या दिवशी सुद्धा मी आत लेबर रूम मध्ये येणार आहे। ते ऐकून नैनाला तर धक्काच बसतो। राहुल म्हणतो की माझ्या मित्राने सुद्धा तेच केले, त्याला त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीचा सर्व काही अनुभव आला आणि हे तर ट्रेंडिंग सुद्धा आहे। तर ते ऐकून नैनाच्या चेहऱ्यावरचा रंग चढतो। राहुल तिच्याकडे पाहून विचारतो की काय नैना, येऊ ना मी तुझ्या सोबत लेबर रूम मध्ये, येऊ ना? तेव्हा नैना म्हणते की हो येणार आहे, त्यात काय इतके, पण त्याला अजून तर खूप वेळ आहे, आपण तेव्हाचे तेव्हा बघूयात। आणि ज्या हॉस्पिटलमध्ये मी माझे नाव रजिस्टर केले तर तेथील हॉस्पिटल कसे आहे, तेथील पॉलिसी कशी आहे हे सुद्धा आपल्याला एकदा बघावे लागेल। तेव्हा राहुल म्हणतो की डोंट वरी, आपण मम्मा सांगते त्याच हॉस्पिटलमध्ये तुझे नाव रजिस्टर करूयात। तेव्हा नैनाला तर आणखीन टेन्शन येते। त्यानंतर इकडे कला त्या कॅफेमध्ये येते आणि तोंडाला तिने मास्क लावलेला असतो आणि तेथील कॅफे मालकाला येऊन विचारते की तुमच्या कॅफेमध्ये दी काजल खरे काम करते, तिची मी बहील। तेव्हा ते मालक म्हणतात की काय चालले तुमचे नेमकं, तुमच्या घरातील एक एक मेंबर येऊन मला भेटतो, मला सुद्धा कळले की ती आजारी आहे आणि आज येणार नाही म्हणून। तेव्हा कला म्हणते की हो सर, आणि तिच्या जागी मी जर काम केले तर तुम्ही मला पैसे देणार का, हे विचारण्यासाठी मी आले होते। तेव्हा तो मालक म्हणतो की मला काही हरकत नाही, माझे जर काम होत असेल तर तुम्ही नक्की ते काम करा आणि तिने येथे खूप नुकसान केलेले आहे, ती भरपाई करूनच तुम्हाला राहिलेले पैसे मिळतील। तेव्हा कला म्हणते की हो सर मला चालेल, मी लगेच कामाला लागते। आणि तो मालक म्हणतो की आज कॅफेमध्ये खूप गर्दी होणार आहे, त्यामुळे लगेच युनिफॉर्म घाला आणि लगेच कामासाठी तयार होऊन लागा। तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आणि कला लगेच आतमध्ये जाते। त्यानंतर इकडे राहुल नैनाला विचारतो की काय ग, काय झाले, काही टेन्शन आहे का? तेव्हा नैना म्हणते की अरे सौरभ सुद्धा एक चांगला डॉक्टर आहे, तो माझी ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित करेल। तेव्हा राहुल म्हणतो की अगं तुला माहिती आहे ना, सौरभवर माझा डाऊट आहे, मग मम्मा जे हॉस्पिटलला सांगते तेथे आपण तुझी ट्रीटमेंट करूयात, तेथे सर्व काही व्यवस्थित आहे, तेथील सर्व अरेंजमेंट व्यवस्थित आहे आणि तुला तो सौरभ कशाला हवा, माझ्याकडून त्याच्याबद्दल काही नाही, पण जर त्याच्याच मनात जर असेल तर मग आता आपल्या दोघांमध्ये मला कोणत्याही निगेटिव्ह नको। नैना म्हणते की अरे हो पण, तर राहुल म्हणतो की हे पण तुला आवडते जे सर्व काही प्रॉडक्ट मी आणले ना, मग मला आवडते ते तू करणार नाहीस का? मला नाही आवडत यार तो सौरभ, आणि जाऊन दे, तुला जर हे पटतच नसेल तर सांगून काय उपयोग, मग आता एक गोष्ट नक्की की आपल्यामध्ये अंतरच राहून दे, कशाला हवंय आपल्यामध्ये नवरा बायकोचे नातं। तर लगेच नैना ही राहुलचा हात धरते आणि त्याला थांबून म्हणते की हे बघ राहुल, तू असं निघून नको जाऊ, मी बघते की काय करता येईल ते। तेव्हा राहुल खुश होतो आणि नैनाला मिठीत घेतो। मिठीत घेऊन तो मनात म्हणतो की नैना, एकदा की तुझा डॉक्टर बदलला तर माझ्या म्हणजे मनानुसार ते रिपोर्ट घेता येतील, मग सर्व काही गोष्टी ह्या माझ्या ताब्यात येतील, मग मी बघतो की ह्या प्रेग्नेन्सीचे काय करायचे ते। त्यानंतर इकडे कॅबिन मध्ये अद्वैत विचारच करत बसलेला असतो तर सानिका येते। सानिका म्हणते की सर तुमची त्या दिव्याकर सरांविषयी म्हणजे मीटिंग होती, पण सर एक प्रॉब्लेम झालेला आहे, ॲक्च्युली त्यांची आता या अगोदर जेथे मीटिंग होती तर ती लांबलेली आहे, त्यामुळे त्यांनी विचारले की आता ते ज्या एरियामध्ये मीटिंग करतात तेथे तुम्ही गेलात आणि तेथे जाऊन मीटिंग केली तर चालणार का, म्हणजे एखाद्या रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये जर भेटलात तर चालेल का? तर अद्वैत म्हणतो त्यांना येते ऑफिसमध्ये येण्यासाठी एक्झॅक्टली किती वेळ लागेल, तर सानिका म्हणते की सांगता येत नाही, पण तुमचा खोळंबा होऊ नये म्हणून त्यांनी हे सुचवले। तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, त्या एरियामध्ये एखादे रेस्टॉरंट किंवा कॅफे जर असेल तर मला त्यांनी ते सजेक्ट करण्यासाठी सांग। तेव्हा सानिका म्हणते की हो सर, त्यांनी मला एका रेस्टॉरंटचा ॲड्रेस दिलेला आहे, मी तुम्हाला तो पाठवते आणि लोकेशन सुद्धा। तेव्हा कला ज्या कॅफेमध्ये काम करत असते अगदी तोच ॲड्रेस सानिका
माणिकाने म्हणजे त्या सरांनी अद्वैतला पाठवलेला असतो। त्यानंतर इकडे कला ही कॅफेमध्ये तो ड्रेस घालून तयार काम करत असते आणि जे कस्टमर असतात ते विचारतात की ओ मॅडम पाणी द्या, तर दुसरी एक मुलगी विचारते की आमची कॉफी कधी येणार आहे। तेव्हा कला म्हणते की हो मी लगेच तुम्हाला चेक करून सांगते। अनेक कस्टमर हे वेगवेगळे प्रश्न कलाला विचारत असतात। तेव्हा कला विचार करते की गुंड इथे काम कशी करत असेल आणि पहिला दिवस असल्यामुळे माझ्याकडून कोणतीही चूक व्हायला नको म्हणून कला आपले काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर इकडे सोहम हा काजलकडे घरी येतो। तेव्हा घरी कोणी त्याला दिसत नाही म्हणून तो विचार करतो की कुठे गेले असतील सर्वजण। बहुतेक ते गुंडेश्वरच्याच रूम मध्ये असतील म्हणून काजलच्या रूम मध्ये येऊन दरवाजा वाजवतो आणि मिस गुंडेश्वर आत येऊ का असे विचारतो। तेव्हा काजल म्हणते की तू, तर तेवढ्यात संगीता धावतच येते आणि सोहमला पाहून म्हणते की सोहमराव तुम्ही का आणि इतके अचानक कसे आलात। तेव्हा सोहम म्हणतो की आमच्या घरी तुमची एक सिक्रेट एजंट आहे, मग तिने मला हे सर्व सांगितले। तुमची जी मैत्रीण आहे ना तिला ताप आला म्हणून जी काजल दुसऱ्याला ताप देते तर स्वतःला ताप आल्यानंतर ती कशी दिसते हे जाऊन बघावे म्हणून मुद्दाम तो काजलची गंमत करत म्हणतो। तर संगीताला हसू येते आणि संगीता त्यांना बसायला सांगून चहा घेणार की सरबत आणू असे विचारते। तेव्हा सोहम चहा म्हणून जे काही त्याने फळ आणलेले असतात तो संगीताच्या हातात देतो। संगीता म्हणते की याची काय गरज असे बोलून ती किचन मध्ये निघून जाते। तेव्हा सोहम काजल जवळ बसतो तर काजल म्हणते की सोहम तू येथे का आलास। तेव्हा सोहम म्हणतो की एक मिनिट, आजारी माणसाने दुसऱ्याने दिलेली फळे खावीत आणि त्यांचे बोलणे ऐकावेत, त्यामुळे तू फळं खा आणि माझे ऐक। तेव्हा काजल म्हणते की हे बघ ताप कुणाला सुद्धा येतो, तर तुला इकडे यायची गरजच नव्हती। तेव्हा सोहम म्हणतो की अरे काजल असे काय करतेस, तुझ्याबद्दल मला काहीतरी वाटते म्हणूनच मी आलो ना। तेव्हा काजल म्हणते की मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुझ्याबद्दल मला काहीच वाटत नाही। तर सोहमला आणखीन वाईट वाटते। काजल म्हणते की हे बघ ह्या गोष्टीत जर अडकले तर आयुष्यामध्ये अनेक राहाडे होतात, त्यामुळे तू नको येऊ हा माझा सल्ला समज। आणि काजल रागानेच आपल्या अंगावर घेऊन झोपते। सोहम तिला खूप रिक्वेस्ट करत असतो की प्लीज माझे एकदा तरी ऐकून घे आणि सोहम सुद्धा तेथून निघून जातो। तर त्याच वेळी संगीता ही चहा घेऊन येते आणि सोहमराव गरमागरम चहा घ्या असे म्हणत असताना सोहम तिला तेथे दिसत नाही आणि काजल विचारते की अगं काजू सोहमराव कुठे गेलेत। तेव्हा काजल म्हणते की माहिती नाही, मी झोपले म्हणून तो निघून गेला असेल आणि तसेही तो म्हणत होता की त्याला काहीतरी महत्त्वाचे काम आहे म्हणून। संगीता म्हणते की अगं असे कसे गेले, मी त्यांना इतकी वेलची घालून चहा केला आणि आता हा चहा तू घे। तर काजल म्हणते की नको मला। संगीता तिला चहा घेण्यासाठी आग्रह करत असते तर काजल ओरडून म्हणते की आई मला नकोय, मी तुला सांगते ना। तेव्हा संगीता म्हणते की बरं चिडचिड करू नको, झोप निवांत। त्यानंतर इकडे अद्वैत कॅफेमध्ये येतो तर कलाचे त्याकडे लक्ष जात नाही आणि कला त्याची ऑर्डर घेण्यासाठी तेथे येते आणि सर ऑर्डर प्लीज असे म्हणते। तर अद्वैत तिला म्हणतो की एक कॉफी प्लीज। तेव्हा लगेच कलाच्या लक्ष देते की हा अद्वैत आहे। कला त्याच्याकडेच बघत असते तर अद्वैत तिला म्हणतो की एक चिकन सँडविच। तेव्हा कला लिहित अद्वैतला घाबरून जायला निघते तर तिचा धक्का एका खुर्चीला लागतो आणि तिच्या हातातील वही पेन खाली पडतो। तर अद्वैत तिच्याकडे बघतच असतो। तेव्हा कला आपला पेन घेण्यासाठी खाली वागते तर अद्वैत तिच्याकडे पूर्ण लक्ष जाते आणि कला सुद्धा त्याच्याकडेच बघत असते। तेव्हा अद्वैतचे लक्ष जाते की ही नक्की खरे आहे म्हणून। तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि एक खरे असे म्हणतो तर कलाला सुद्धा धक्काच बसतो। तर हा भाग येथे संपतो। अद्वैत घाईने कलाचा पाठलाग करत रूम मध्ये येतो आणि रूम मध्ये आल्यानंतर ही अति आगाऊ येथे दिसत नाही, नक्की त्या कॅफे मधील मुलगी ही खरेच होती। मग ही तिकडे काय करत होती याचा विचार करत तो पाणी पितो आणि आता ह्या अति आगाऊला मी कसा पकडतो बघतच राहा। आणि तेवढ्यात कला ही फ्रेश होऊन बाहेर येते तर कलाच्या मोबाईलवर एक कॉल येतो। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की तू इकडे। तर कला म्हणते की काय रे, आणि अद्वैतनेच तिच्या मोबाईलवर कॉल केला होता। तर कला म्हणते की अरे तू मला खोलीत आल्यानंतर सुद्धा का कॉल करतोस। तेव्हा अद्वैत विचार करतो की ही खोलीत आहे, मग तिकडे कॅफेमध्ये कोण होते। तेव्हा कलाला तर खूप हसू येत असते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।